नमस्कार, मी भालचंद्र होलम. प्रभात समाचार लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. एक पिवळं वादळ नालासोपाऱ्याचं असं अतुलदादा साळुंकेकडे पाहिलं जातं, कारण खंबीर असं जे आहे नालासोपारा वेस्टला असं त्यांचं नेतृत्व आहे आणि त्यांच्या कामावरती कार्यकर्ते खुश असतात. दादा, काय सांगाल? प्रत्येक जागेवर आम्ही आत्तापर्यंत ज्या मुलाखती घेतल्या आहेत, रोड शो केले आहेत, त्यामध्ये अतुलदादांचं प्रत्येक वेळी नाव येतं एक चांगल्या काम समाजसेवक म्हणून. नाही, मी लहानपणापासून लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूरचा फॅन होतो. त्यांच्या कामाच्या पद्धतीवर मी म्हणजे जेव्हा मला राजकारणाची अक्कलही नव्हती तेव्हापासून त्या माणसामागे मी वेडा होतो. तेव्हापासून मी त्या माणसामागे लागलो. त्यांच्या कार्यकुशलतेवर, त्यांची काम करण्याची, जनमानसांचं काम, लोकांची सेवा करण्याचं काम जे काय असेल तर मी आमदार हितेंद्र ठाकूर साहेबांपासून शिकलो. एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या पाठीत काम करत गेलो आणि एका सामान्य कार्यकर्त्याला, ज्याचं कुठलंही राजकीय बॅकग्राऊंड नसताना, अशा सामान्य कार्यकर्त्याला आमदारांनी आम्हाला तिकीट दिलं, मला नगरसेवक बनवलं. 5च्या 5 वर्ष मला प्रत्येक समितीवर महिला बालकल्याण असू दे, आपली स्टँडिंग असू दे, वृक्ष प्राधिकरण असू दे, आणि शेवटच्याच वर्षी मला त्यांनी सभापती बनवलं. म्हणजे सगळी पदं मला जर कोणी दिली असेल तर आमचे युवा आमदार क्षितिज ठाकूर आणि आमचे आमदार हितेंद्र ठाकूरने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला कुठेच मी तडा जाऊन दिला नाही. आणि आमच्या नालासोपारामध्ये मॅक्झिमम कामं आपण या पक्षामार्फत केली आणि त्या कामांची पोचपावती म्हणूनच येणाऱ्या 15 तारखेला, जे 11 वर्षानंतर इलेक्शन होतं, येणाऱ्या 15 तारखेला ही मायबाप जनता 100% आमच्या कामावर विश्वास ठेवून आम्हाला परत एकदा महापालिकेमध्ये आमचा महापौर बसवला आणि प्रचंड बहुमताने आम्हाला आमच्या महापालिकेत बसवणार आहे. साहेब, 35 वर्ष जी लोकनेते हितेंद्र ठाकूरने कामं केली ते तळागाळातली लोक म्हणून ओळखत आहेत, पण विरोधक जे बोंबा मागतात आणि बोंबा मारून लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, किंवा लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि आपले युवा नेतृत्व दादानी जे काही कामं केले त्याचीच पुनरावृत्ती करून लोकांना काय सांगता येते? नाही, मला अगदी म्हणजे आमच्या अगेन्स्ट जे काही उभे आहेत लोक, मला त्यांच्या बुद्धीची कीव येते. कारण की परवाच तुम्ही बघितलं असेल, राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सोपारात येऊन गेले आणि अगदी हुबेहूब गेल्या 35 वर्षामध्ये आमच्या लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूरांनी जी काही कामं केली त्या सगळ्या कामांचा पाढा वाचून गेले. आणि ह्या आता खालची जे हे उमेदवार उभे आहेत त्यांना कदाचित त्याची जाणीव नसेल. अख्खी जी काही कामं परवा आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितली ती 100% अगदी पाण्याची व्यवस्था असू दे, रोड, रस्ते, लाईट असू दे, स्विचिंग स्टेशन असू दे, आपल्याकडचे फ्लायओव्हर असू दे, आपल्याकडचे ROB रेल्वे ओव्हरब्रिज असू दे, ते सगळी कामं सँक्शन करून आणण्याचं काम, आचोळ्याचं हॉस्पिटल असू दे. गेल्या वर्षी आमच्या क्षितिज ठाकूरच्या बड्डेच्या दिवशी 21 करोडचा चेक आपल्या महापालिकेला त्या हॉस्पिटलसाठी दिला गेला. म्हणजे जी काही विधायक कामं आहेत ती फक्त आणि फक्त आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमचे आमदार क्षितिज ठाकूर यांनीच केलेले आहेत. आणि त्या कामाच्या जीवावर परत एकदा आपल्या महापालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीचा झेंडा 100% फडकणार आहे. साहेब, 1.5 वर्षात परिवर्तन झालं असं बोलतात, ते काय परिवर्तन आहे? परिवर्तन झालं, 100% झालं. 1.5 वर्षामध्ये आपल्या नालासोपारा वेस्टमधनं ईस्टला जायला कधी एवढा 2-2 तास लागायचे नाही. आता 1.5 वर्षामध्ये आपल्याला वेस्टवरनं ईस्टला जायचं असेल तर रोज 2 तास लागतात. ट्रॅफिकची समस्या, मच्छरची समस्या, रस्त्यांमध्ये खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ते आहेत. गेल्या 35 वर्षामध्ये कधी असा घाणेरडा रोड किंवा असे रस्ते आपल्या हायवेपासून तुम्ही ॲक्सेस बघितला, आजही ते रोड त्यांचे झाले नाही आहेत. गेल्या 1.5 वर्षापासून फक्त आणि फक्त भ्रष्टाचार ह्या महापालिकेत झाला आणि गेल्या 1.5 वर्षामधून परिवर्तन झालं. परिवर्तन काय झालं तर 400 करोडची महापालिकेत जी FD आम्ही ठेवली होती ती FD तोडून या भ्रष्ट सरकारने, या प्रशासकाने आणि या प्रशासकाच्या वरती जे राज्य सरकार आहे यांनी FD काढण्याचं काम केलं. कुठलेच विकासक कामं इकडे झाली नाही. हा 1.5 वर्षाचा इतिहास आहे. साहेब, आता काय सांगाल की काही तासावरती निवडणूक येऊन टेपलेली आहे आणि आपलं जे अनेक वर्षाचं पिवळं वादळ आहे ते तसंच सत्ता, आपला तक महानगरपालिका राखण्यासाठी कशी रचना आहे? हे पिवळं वादळ कधीच थांबू शकत नाही, कारण की हे लोकांच्या कामांसाठी, लोकांच्या विकासांच्या मुद्द्यावर ही महापालिकेची निवडणूक आहेत. प्रत्येक मंत्री येतोय, हम बुलेट ट्रेन लाएंगे, हम एअरपोर्ट लाएंगे, हम वाढवण बंदर बनेंगे, पण वसई विरार शहर महानगरपालिकेचा काय विकास करणार याच्यावर कोणीच बोललं नाही. आम्ही फक्त आणि फक्त आम्ही केलेली कामं आणि आम्ही करणारी कामं, आपल्या शहरातील लोकांचं जीवनमान कसं उंचावेल, त्यांचं राहणीमान कसं उंचावेल, आमचा एरिया कसा चांगला होईल, आमचं शहर कसं सुंदर होईल, त्याच्यामध्ये रोड, रस्ते, लाईट हे तर मूलभूत गोष्टी आहेत, ह्या तर केल्याच पाहिजे.
या टॅक्सपेअर जनतेला हे तर दिलंच पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त चांगले हॉस्पिटल, चांगल्या स्कूल, चांगले गार्डन आम्ही डेव्हलप केले आहेत, चांगले प्लेग्राऊंड आम्ही डेव्हलप केले आहेत. आम्ही स्विमिंग पूल इकडे करणार आहोत. आम्ही इंडोर बॅडमिंटन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनवतो. इंडोर बॅडमिंटन कोर्टचे इकडे वृंदावन गार्डनच्या इकडे आमचे प्रपोजल आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये चांगले हॉस्पिटल, 120 बेडचं हॉस्पिटल आमच्याकडे आहे. इकडे 4 आरोग्य केंद्र आमच्या या 3 किलोमीटरमध्ये आहेत. पण तरी पण भविष्यामध्ये चांगले हॉस्पिटल आणि चांगल्या अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आमच्या इकडच्या लोकांना चांगलं उच्च प्रतीचं शिक्षण देण्यासाठी चांगल्या शाळांचं निर्माण आम्ही करणार आहोत. आम्ही आमचं विजनरी प्लॅन घेऊन इकडे आलेलो आहोत. 100% जनता आमच्यावर विश्वास ठेवणार आहे. जसं गेले 35 वर्ष जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद रूपी मत दिलं आहे, ह्याही वेळेला जनता आमच्याबरोबर असणार आहे. लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर बरोबर असणार आहे. 100% बहुजन विकास आघाडीचा महापौर 16 तारखेला आपल्याला बसणार आहे. साहेब, काल परवाच्या रोज पाहिलं असेल की प्रत्येक दिवशी मोमा मारताना सांगत होते हे टँकर माफी आहे, टँकर माफी आहे. पण परवाच असा जो व्हिडिओ व्हायरल झाला, जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील यांच्या घरामध्येच वॉटर प्युरिफायरची एक मोठी टाकी आणि डायरेक्ट महानगरपालिकेच्या लाईन मिळाल्यात आणि पाणी विकलं जातं आहे. किती वर्षापासून ते आपल्या महापालिकेच्या कनेक्शनचं पाणी लोकांना, आता त्यांनी प्लांट तरी लावला आहे का? लोकांच्या जीवाची खेळण्याचं काम या काय भाजपाच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटीलचा व्हिडिओ आम्ही बघितल्यावर कळलं की अगदी लोकांच्या जीवाची खेळण्याचं काम हे करतायत. तेवढंच काय, साईबाबा वॉटर सप्लाय कंपनी ही कोणाची आहे हे मला सांगायची गरज नाही आहे. आज ही साईबाबा वॉटर सप्लाय कंपनी गेले 25 वर्ष टँकरमुक्त BJP नारा देते. ही साईबाबा वॉटर सप्लाय कंपनी कोणाची आहे हे तपासा. ह्यांच्याच लोकांच्या टँकर, ह्यांच्याच लोकांचे टँकर आहेत आणि हेच लोकांना पाणी पुरवठा करतात. कुठून पाणी भरतात, कसं देतात, काही चांगलं नाही. आमच्या महापालिकेमध्ये आमदार हितेंद्र ठाकूरनी पुढच्या 50 वर्षामध्ये आपल्या लोकांना पाण्याची कमी मिळणार नाही. 900 MLD पर्यंत पाणी पुढच्या 50 वर्षामध्ये आपल्या शहरात येणार आहे. आज आपण 130 MLD पाणी या शहरामध्ये देतो. 130 MLD मध्ये शहरात चांगल्या प्रकारे पाणी पुरवठा आणि भविष्यामध्ये 900 MLDची प्रोव्हिजन आपल्या आमदार हितेंद्र ठाकूरनी केलेले आहे. त्यामुळे गेले पुढचे 50 वर्ष आपल्याकडे पाण्याला काही त्रास होणार नाही आहे, एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. साहेब, प्रिय मतदार बंधू भगिनींना काय आवाहन कराल की आपलं पॅनल आणि बहुजन विकासाला प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी? आमच्या मतदार जनतेला, मायबाप जनतेला एवढंच आव्हान करेन की येणाऱ्या 15 तारखेला प्रभाग क्रमांक 14मधून आमचे 4ही उमेदवार, म्हणजे अगदी मी, अतुल साळुंके, आमची गायत्री सावंत, आमची सरिता मोरे, आमचा आलमगीर डायर, 4ही ठिकाणी शिट्टीची बटन दाबून आमच्या सगळ्या उमेदवारांना बहुमताने आपण जिंकून द्याल, इतकीच आपल्याकडे आशा बाळगतो. विजयाचं गणित साहेब कुठपर्यंत असेल? शेवटचा प्रश्न, किती पर्सेंटेज? माझ्या मते 80% जनता ही आमच्या जोडीला आहे. काही 20% जनता काही इकडे तिकडे किंवा नोटाची बटणं दाबू शकतात असं मला वाटतं. नक्कीच. आताच आपल्याबरोबर पाहिलं की धडाडीचे कार्यकर्ते आणि बहुजनाकडे एक मी एक्का असं अतुलदादा साळुंके आपल्याबरोबर होते आणि त्यांनी विजयाचं गणित पण आपल्याबरोबर सांगितलं आणि हा विजयी उत्सव साजरा करण्यासाठी 16 तारीखनंतर सर्वच एकत्र येतील असं सांगून हे पिवळं वादळ परत एकदा वसई शहर महानगरपालिकेवरती दडगेल आणि महानगरपालिकेचं गेले इतके वर्षात केलेलं जे कामाचं स्वरूप आहे ते लोकांसमोर ठेवणार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.